सकाळी जेव्हा मी टीव्ही लावलो तर टीव्हीवरती अजितदादाचा फ्लाईट लँडिंग करताना क्रॅश झाला तर हातपाय सुजायला लागले. मग ब्रेकिंग न्यूजमध्ये पट्टी वाचली की पिंकी माली तिला 80,000 पगार होते. हे पैसे मी असं ठेवलेले. मला बोलले पप्पा पैसे तुमच्या कच्च्यासाठी ठेव. मॉडेलिंग मध्ये गेली असती तरी आज मी मुलगी गमावला नसता. माझा हट्ट मला भारी पडला. आम्हाला युपी वाले वाटतच नाही. हे मुंबईचा सुपुत्र आहे. याची दोन्ही म्हणजे मुलगा मुलगी आमच्या समोर लहानाचे मोठे झाले. बस माझ्या मुलीची जी बॉडी आहे ते मला बारामतीमधून भेटेल की VCR कंपनी सांताक्रूजला आहे कलिनाला तिकडनं भेटेल. बस हीच अपेक्षा की त्याच्या दुर्दैव बॉडी आम्हाला सौ मिळावं हीच अपेक्षा. मला बोलायची, मला फोटो पाठवायची, सगळं VIP वगैरे लोक आंध्राचे असू द्या हे असं. मला लय प्राऊड की एक झोपडपट्टीमधली मुलगी एवढी प्रगती केली आणि एवढंच निघून जाईल 29 वयामध्ये हे वाटलं नव्हतं.